नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा ईश्वरीच्या आईला बघत असतो. त्यावेळेला ती म्हणते की आज तुम्ही मला ईश्वरीला भेटायला दिलं त्याबद्दल थँक्यू. तेव्हा मग तो म्हणतो की एक मिनिट मला तुमच्याशी बोलायचं जरा मिसेस देसाई. तेव्हा ती म्हणते की बोला ना. मग नंतर अर्णव तिला म्हणतो की तुम्हाला एक रिक्वेस्ट होती, आजच्या पार्टीला प्लीज तुम्ही येऊ नका. हे ऐकल्यावर सुप्रियाला खूप वाईट वाटतं. नंतर अर्णव म्हणतो की सॉरी, पण कसं आहे ना, तुम्ही जर समोर असलात ना तर सतत मला तेच तेच आठवत राहतं. म्हणजे ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीत. सतत पास्टचं जे रिमाइंडर आहे ते माझ्यासमोर येतं. त्यामुळे तुम्ही प्लीज आला नाहीत तर खरंच बरं होईल. त्यावेळेला सुप्रिया म्हणते की ठीक आहे, चालेल, तुम्ही जे म्हणाल तसं करेन मी. तुमच्या मनासारखंच होईल. कारण की तुम्ही जे काही केलात त्याबद्दल तुमचे आभार आहेतच. माझ्या इश्यूवर कुठल्याही प्रकारच्या मागच्या घडलेल्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या नात्यावर परिणाम होऊ दिलेला नाही आहे. ते माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे तुमचा मनाचा मोठेपणा खूप आहे. म्हणून मी येणार नाही, तुम्ही काळजी करू नका, अशी शाश्वती सुप्रिया देते आणि तिथून निघून जाते. आणि अर्णवला या सगळ्याचं खरं तर खूप वाईट वाटत असतं, पण त्याच्याकडे कुठलाही ऑप्शन नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश आणि नम्रता दोघंजणही बाहेर प्रेमाच्या गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा मग आकाश हा नम्रताचा हात धरतो. त्यावेळेला नम्रता म्हणते की आकाश सर, काय करताय, हे कुणी बघेल ना, घरात आहेत सगळेजण. त्यावेळेला आकाश म्हणतो की अगं नम्रता, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अगं आपलं एकमेकांवर प्रेम आहे तर घाबरायचं तरी कशाला. जर आपल्याला बघितलं तर आपण नक्कीच कन्व्हिन्स करू. आणि तसंही मी तुझा हात धरला आहे, तुला प्रपोज केलं आहे ते तुझ्याशी लग्न करण्यासाठीच. त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस. आता ती त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर मग आता आकाश तिच्याकडे बघून म्हणतो की नम्रता, एक मिनिट, मला जरा तुला एक गोष्ट बोलायची होती. ते म्हणजे की हे सगळं आपण कसं करायचं आहे, सगळं घरातल्यांना कन्व्हिन्स कसं करायचं. त्यावेळेला नम्रतालाही तोच प्रश्न पडलेला असतो. ती म्हणते की आकाश सर, माझ्याही डोक्यात तोच विचार येतोय की आपण कसं बोलायचं आहे घरच्यांशी. आपले घरचे तयार होतील ना या लग्नासाठी. आता दोघांनाही तेच टेन्शन आलेलं असतं. त्यावेळेला मग आता ती म्हणत असते की तोच मलाही प्रश्न पडलेला आहे. तेव्हा आकाश म्हणतो की नको काळजी करूस तू, सगळं काही व्यवस्थित होईल. आपण एक काम करूया, मी ना अगोदर तुझ्या मॉमशी बोलेन, म्हणजे सुप्रिया काकूंशी आपण हे सगळं डिस्कस करूया. आणि नंतर त्या काय म्हणतायत ते बघून आपण मग पुढे मी माझ्या डॅडशी बोलेन आणि त्यांना पूर्णपणे मी विश्वासात घेईन, असं ती त्याला सांगत असतो. नंतर एकमेकांना असं सांगितल्यानंतर थोडा धीर आलेला असतो. तेव्हा मग नमू म्हणते की होतील ना सगळे तयार. तेव्हा ते दोघंजणही अगदी एकमेकांना पॉझिटिव्ह वाईब्स देत म्हणतात की हो, नक्की होतील. आकाश म्हणतो की काळजी करू नको, मी करीन त्यांना तयार, तू विचार करू नकोस. तेव्हा ती म्हणते की पण आकाश सर, तुमची आई. तेव्हा तो म्हणतो की हो, ते सगळं आहेच गं, पण आपल्याला काहीही करून आपल्या प्रेमासाठी त्यांना कन्व्हिन्स करायलाच हवं, असं तो आता बोलतो. ईश्वरी आता हे सगळं अचानक बघते आणि तिला त्या दोघांना बघून धक्का बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की भारा खेडेल. नमुताई आणि आकाश सर दोघंजणं एकमेकांच्या प्रेमात आहेत. आता इशू हे बघून तिला धक्काच बसतो आणि तेवढ्यातच ती नमुताई असा तिला आवाज देते आणि दोघांजवळ येऊन उभी राहते. आता दोघं एकमेकांचा हात सोडतात. ईश्वरी म्हणते की हे काय चाललं आहे दोघांचं, तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, असं ईश्वरी विचारते. त्यावेळेला आकाश म्हणतो की हो ईश्वरी, ॲक्च्युली आम्ही दोघांनीही तुला सांगणार होतो. तेव्हा नमू म्हणते की हो इशू, तुला हे सगळं सांगायचंच होतं अगं, पण हे सगळं इतक्या घाई गडबडीत घडलं ना की मला तुला कधी सांगू हे समजलंच नाही. हल्लीच घडलं हे सगळं. पण खरी गोष्ट आहे इशू, आमचं आणि आकाश सरांचं आणि माझं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे. हे पाहिल्यावर ईश्वरी आता दोघांकडे बघतच राहते. तिला काय रिॲक्ट करावं काही सुचेनाचं होतं. मग नमू म्हणते की काय झालं इशू, तू अशी का बघतेस आमच्या दोघांकडे, तू आम्हा दोघांना सपोर्ट करणार नाही आहेस का, आणि तुला हे आवडलेलं नाही आहे का, असं ईश्वरीला ती विचारते. तेव्हा इशू म्हणते की नाही गं ताई, अगं यात न आवडण्यासारखं काय आहे. तुम्ही दोघांनीही एकमेकांसोबत राहण्याचा कायमचा निर्णय घेतला आहे, लग्न करण्याचा निर्णय घेतला, तर त्यात मला वाईट असं काहीच वाटण्यासारखं नाही आहे. पण फक्त इतकंच ना की हे सगळं अचानक माझ्या समोर आलं आहे ना, त्यामुळे मला जरा धक्का बसला आहे. असं म्हटल्यावर नमू म्हणते की हो, खरं तर इशू, मला हे सगळं तुला अगोदर सांगायचं होतं, पण काही वेळच होत नव्हती, कधी सांगावं काय ते कळतच नव्हतं. पण मला तू इशू सपोर्ट करशील ना,
म्हणजे मला हेल्प करशील ना तू या सगळ्यामध्ये, घरच्यांना समजवण्यासाठी, आईला समजवण्यासाठी. तेव्हा मग आता इशू म्हणते की हो, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे, आपण आईला आणि बाकीचं सगळं समजवूया. असं म्हटल्यावर आता खरंच मग नम्रतालाही बरं वाटतं. नम्रता म्हणते की तुम्ही काळजी करू नका. तेव्हा आता आकाश म्हणतो की आणखी एक म्हणजे ईश्वरी, तू दादाला समजवशील ना, म्हणजे दादा या सगळ्यात चिडू शकतो, तर प्लीज तू त्याची समजूत काढशील ना. तेव्हा दोघंजणी आता तिच्याकडे डोळे लावून असतात, कारण की ईश्वरी हे जे काही करते त्यामध्ये तिचा पाठिंबा जर असला तर सगळं सोपं होईल, त्या दोघांना माहीत असतं. त्यामुळे इशू म्हणते की हे बघा, मी कसलाही प्रॉब्लेम करण्याचं कारणच नाही आहे, कारण काय ना की प्रेम ही जगातील सुंदर भावना आहे आणि या भावनेबद्दल मला आक्षेप घेण्याची गरजच काय आहे. त्यामुळे तुम्हा दोघांचं हे नातं जर खरं आहे तर त्याबद्दल मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे मी तुम्हा दोघांना नक्कीच मदत करेन. माझ्या परीने जेवढी होणार तेवढी मी तुम्हा दोघांना नक्कीच मदत करणार. अशी शाश्वती आता सुप्रियाला, म्हणजे सुप्रियाच्या बाबतीत विचार न करताच ईश्वरी देते. आता आकाश नमू दोघं खुश होतात की चला फायनली ईश्वरी तरी आमच्या बाजूने आहे, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता नमू म्हणते की ताई, ईश्वरी खरंच खूप थँक्यू, तू मला खरंच खूप मोठा आधार दिला आहेस, त्यामुळे मला आता काहीच भीती वाटत नाही आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की अगं ताई, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण आईशी हळू बोलूया, म्हणजे व्यवस्थित बोलल्या पाहिजेत. नंतर अर्णव सरांशी ही गोष्ट सांगितली पाहिजे. मग आता पुढे काय होतंय ते आपण बघू, पण तुम्ही अजिबात चिंता करू नका, मी आहे तुमच्यासोबत. असं म्हणून ईश्वरी त्या दोघांनाही आता आधार देते. तेवढ्यातच आता मागून नमूला आवाज देते सुप्रिया. नमू असा आवाज दिल्याबरोबर आता ती घाबरते आणि पटकन आकाशचा जो धरलेला हात असतो तो खाली सोडते. आणि हे सगळं आता सुप्रियाने ऐकलंय की काय अशी भीती ईश्वरीला आणि नमू दोघांनाही वाटते. मग सुप्रिया त्या दोघांकडे रागाने बघत असते. नंतर आता नमू गप्पच असते. आई असा ती पण आवाज देते. आता सुप्रिया त्या दोघांजवळ येऊन म्हणते की काय गं ईश्वरी, तू आता हिला बोलवायला आलीस आणि तू पण इथेच त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलीस, आणि तू इथे काय करत होतीस नमू, असं सुप्रिया आता रागानेच विचारते. त्यानंतर मग आता ती काहीच बोलत नाही. त्याचबरोबर इथे आता ती सुप्रिया म्हणते की मला असं वाटतंय की तुमच्या काहीतरी गप्पा चालल्या होत्या. पण बरं ठीक आहे, चालेल. आता नमू आपल्याला निघायला हवं. उशीर होतोय ना खूप, आणि इशू चल, तुझ्या तब्येतीची काळजी घे. ठीक आहे, असं ती तिला बोलते आणि तिथून आता त्या दोघीजणी निघत असतात. मग सुप्रिया काकू तुम्ही निघताय, असं आकाश प्रेमाने विचारतो. तेव्हा तो म्हणतो की तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो, जरा मला निघावं लागेल, घाई आहे. आता ती त्याला काही बाय वगैरे न बोलता तिथून निघून जाते आणि नमूचा हात धरून हाताला तिथून ती तिला घेऊन चाललेली असते. खरं तर आता या सगळ्या गोष्टींमध्ये नमू ही मागे वळून वळून बघत असते. पण आईने तिचा हात धरल्यामुळे आता ती काहीच पुढे बोलत नाही आणि ती गुपचूप तिकडून पुढे निघून जाते. आकाश आता ईश्वरीला म्हणत असतो की ईश्वरी खरंच थँक्यू, तू आम्हा दोघांनाही न रागवता सपोर्ट करण्याचं ठरवले, खरंच थँक्यू सो. यावर आता ईश्वरी एकटीच विचार करत असते की हे भगवान, आता करायचं तरी काय मी. एका गोष्टीतून जोवर बाहेर येत नाही तोपर्यंत आता दुसरी एक नवीन गोष्ट उभी राहिली, करू काय मी. म्हणजे अर्णव सरांना आता मी हे सगळं कसं सांगू. मला अर्णव सरांच्या कानावर नमुताई आणि आकाश सरांच्या प्रेमाबद्दल सांगितलं पाहिजे. ते एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करतायत हे दिसतंय मला. मग ही गोष्ट आता घरच्यांना कशी मनवायची. लवकरात लवकर त्या दोघांच्याही नात्याबद्दल घरच्यांमध्ये सांगितलं पाहिजे, आणि जर नाही सांगितलं तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे कुठून कळण्याच्या आधी मला हे सगळं अगोदर अर्णव सरांशी बोललं पाहिजे आणि घरी पण हे सगळं सांगितलं पाहिजे, असं ईश्वरी आता स्वतःशीच बोलत असते. त्यावेळेला वल्लरी हे सगळं ऐकते आणि तिचा मात्र राग अगदी अनावर झालेला असतो. ईश्वरी विचार करते की काय करू मी, कसं करू हे सगळं. या गोष्टी आता तिच्या डोक्यातून जात नसतात. ती म्हणते की नाही, काही करून लवकरात लवकर मला अर्णव सरांसोबत हे बोललं पाहिजे. तर वल्लरी हे सगळं ऐकते आणि म्हणते की ईश्वरी, तुला काय वाटतं की तू सहजासहजी माझ्या मुलाला असं तुझ्या बहिणीच्या गळ्यात मारू शकशील. अजिबातच नाही. काही झालं तरीही माझ्या मुलाला मी तुझ्यामध्ये अडकू देणार नाही. तुझी ती दळभद्री बहीण, तिच्याबरोबर माझ्या लेकाचा कधी संसार मी होऊ देणार नाही. तुला वाटत असेल की तू सगळं काही करू शकते, पण अजिबात नाही. त्या दोघांचंही नातं मी जुळूच देणार नाही. आता बघ मी काय करते ते. असं म्हणून आता सुप्रिया खूपच खुश होत असते. त्याचबरोबर इथे ईश्वरी तिच्या रूममध्ये येते. बेचैन असते आणि काहीतरी तिला सांगायचं असतं लवकरात लवकर अर्णवला. ती विचार करते की कसं सांगू मी हे अर्णव सरांना.
अगोदरच अर्णव सर माझ्यावर रागवलेले आहेत आणि जर त्यांना ही गोष्ट मी सांगितली तर ते काय रिॲक्ट करतील काहीच सांगता येत नाही. मला खरंच खूप टेन्शन आलं आहे असा विचार ती आता करत असते. आता ईश्वरी नुसती तिथे रूममध्ये इथे तिथे घुटमळत असते. अर्णवला ते समजतं. तो तिला विचारतो की मिस इंदोर, व्हॉट हॅपन? तू अशी आजूबाजूला नुसती फिरत का आहेस? काय झालंय? ईश्वरीकडे आता तो अगदी कटाक्ष टाकून बघतो. ईश्वरी त्याच्याकडे बघून म्हणते की हो, मला काहीतरी बोलायचं होतं. तेव्हा मग तो म्हणतो की येस, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय मला की तुला काहीतरी बोलायचं आहे. सो गो अहेड, बोल, काय झालं आहे? तेव्हा आता ईश्वरी विचार करते की काय करू? सांगू का मी हे सगळं सरांना? आणि जर सांगून सर चिडले आणि मग पुढे आणखी रागराग करायला लागले, त्या दोघांच्या नात्याबद्दल काही चुकीचा विचार केला, तर मग काय करू? पुन्हा ईश्वरी पाय मागे घेते आणि अर्णव म्हणतो की बोल मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी त्याला काही नाही, चालू दे तुमचं काम, असं सांगते आणि इशारा करते. नंतर मग आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते की खरंच काही नाही सांगायचं आहे, जाऊ द्या जाऊ द्या, तुमचं काम चालू द्या. तरीही ईश्वरी आजूबाजूने फिरत असते. आता ती कसं तरी बोलण्याची हिंमत करते, परंतु तिची बोलण्याची हिंमतच होत नाही. मग अर्णव, मिस इंदोर, काही झालं आहे का? काही सांगायचं असेल तर सांग मला, काय प्रॉब्लेम आहे? असं तिला आता विचारतो. तेव्हा ती म्हणते की नाही, काहीच झालं नाही आहे. मग अर्णव म्हणतो की मग तुझं काही काम असेल ते कर, अशी इथे घुटमळत का उभी आहेस तू? तेव्हा ईश्वरी हो हो ठीक आहे असं म्हणते आणि तिच्या मनातही खरं तर येत असतं सांगायचं. तेव्हा अर्णव म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे, तुला काहीतरी सांगायचं आहे पण ते तुम्हाला सांगत नाही आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो ॲक्च्युली, असं म्हणून ती काहीतरी बोलायला जाणार असते, परंतु तेवढ्यातच ती तिथेच थांबते आणि म्हणते की अर्णव सर, मला ना एक काम आठवलं आहे, मी एक काम करते, मी जाते आणि जरा ते काम करते, आले मी लगेच, असं म्हणून ती खाली उतरते. आणि ती उतरून गेल्यानंतर आता अर्णव हा विचार करत असतो की नेमकं काय झालं आहे मिस इंदोरला, व्हॉट्स रॉंग विथ हर, असा विचार तो आता तिथे बसून करत असतो. ईश्वरी मात्र रूमच्या बाहेर तिथेच उभी असते, भिंतीला टेकून आणि विचार करते की अर्णव सर, नक्की काय झालं आहे काय तुम्हाला? मला कळतं आहे की मला पण कसं सांगू? मला या गोष्टी सांगाव्याशा कशा कळत नाही आहे, तेच कळत नाही आहे. आता काय करू? ईश्वरी पूर्ण कन्फ्यूज असते. खरं काय सांगायचं की गप्प बसायचं या गोष्टी तिला समजत नसतात. तेवढ्यात ईश्वरी आता सगळेजणं नाश्ता करत असताना खाली उतरते. आता राकेश तिला येताना पाहतो आणि अंजुल आणि आजी ती आल्याबरोबर खुश होतात की ईश्वरी ये गं, हळूहळू चालत ये. तेव्हा मग ईश्वरी आता खाली हळूहळू चालत येते. तेव्हा मग ईश्वरीचा पाय जरासा थोडा असा दुखत असतो. अंजली म्हणते की ईश्वरी, आता पाय बरा आहे काय गं? तेव्हा ती म्हणते की हो आता बरा आहे. त्याचबरोबर राकेश येतो आणि म्हणतो की थांबा ईश्वरीजी, तुमच्या हाताला लागलं आहे ना, मी तुमची खुर्ची तुम्हाला बाजूला करून देतो, बसा तुम्ही. तेव्हा मग ती म्हणते की नको जीजू, राहू दे, मी करते. तेव्हा मग राकेश म्हणतो की असं कसं? तुम्ही इतकी मदत केली आहे ईश्वरीजी, माझ्या बायकोचा जीव वाचवला आहे तुम्ही, तर इतकं तर मदत चालेलच ना, म्हणजे इतकी तर मदत तुमची करावीच लागेल, असं तो बोलत असतो. आणि मामाचं पूर्ण लक्ष रागाने त्याच्याकडेच असतं. नंतर मग तो म्हणतो की ईश्वरीजी बसा तुम्ही, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, आणि ना आता मी तुमच्या बाजूला बसतो, मग तुम्हाला कंपनी दिल्याने पण बरं वाटेल, असं मुद्दामच तो तिच्या पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच आता तो ईश्वरीची जवळीक करण्याचा प्रयत्न करताच अर्णव येतो आणि अर्णव म्हणतो की काय ना जीजू, तुम्ही नका काळजी करू, आहे ना मी ईश्वरीसाठी, करतो मी, तुम्ही बसा, या नाश्ता करा, असं तो अगदी प्रेमाने त्याला बोलून दाखवतो. पण खरं तर त्याच्या बोलण्यामध्ये खूपच राग आणि डोळ्यात राग असतो, हे राकेश बरोबर जाणतो. राकेश म्हणतो की हो अरे अर्णव, तू असल्यावरती आम्हाला कसली चिंता आहे? कसलीच नाही, असं म्हणून आता तो तिथे अर्णवला म्हणतो की एक काम करतो मी जीजू, मी ना ईश्वरीच्या बाजूला बसतो, तुम्ही काळजी करू नका. माझी कंपनी असली ना की तिला कशाचंही काही बरं कशाचंही काही चुकीचं वाटणार नाही, तिला बरंच वाटेल, असं म्हणून आता मुद्दामच राकेश ईश्वरीच्या बाजूला बसणार असतो. तेवढ्यातच अर्णवच तिथे जाऊन बाजूला बसतो आणि राकेशला अगदी साईडलाच करून टाकतो. या सगळ्या गोष्टी राकेश बघत असतो आणि ईश्वरीलाही कळत असतं मनातल्या मनात की काही झालं तरी अर्णव सर मला या राकेशच्या तावडीत कधीही जाऊ देणार नाहीत. राकेशच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी सुरू असतं. तेव्हा आता आजी म्हणत असते की चिंटू, सगळी आता व्यवस्थित तयारी सुरू आहे, आज संध्याकाळी पार्टी आहे, तर मी काय म्हणते की आज संध्याकाळी ना, म्हणजेच आता दुपारी तू आणि ईश्वरी दोघंजणही जरा शॉपिंगला जा. तेव्हा तो म्हणतो की कशासाठी? मग आजी म्हणते की अरे आज घरात फंक्शन आहे, पार्टी आहे, तर तू ईश्वरीसाठी छानशी साडी घे, तिला छान अशी साडी खरेदी करून दे पार्टी वेअरसाठी. तेव्हा आता आजी असं बोलल्यावर ईश्वरी तर खूप खुश होते.
एका पायावर तयार. मग अर्णव म्हणतो की नको. कशासाठी? अगं आजी, तसंही माझ्या सगळ्या मीटिंग लाईंड अप आहेत, त्यामुळे मला काही जमणार नाही आहे. आणि तसंही हिच्याकडे खूप साड्या आहेत वॉर्डरोबमध्ये, त्याच्यापैकी एखादी नेसेल ती, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग आता ईश्वरी तर त्यावर काहीच बोलत नाही. पण आजी म्हणते की नाही, अजिबात नाही, मी काहीच ऐकून घेणार नाही. तुला जायचं आहे म्हणजे जायचं आहे तिच्यासोबत साडी खरेदीसाठी, समजलं? नंतर अंजली म्हणते की हो, अगदी बरोबर बोलतेस तू आजी, अजिबात मागे हटू नकोस, चिंटूने तिला घेऊनच गेलं पाहिजे. असं म्हणून आता आजी मात्र पूर्णपणे अर्णवच्या विरोधातच असते. नंतर आता चिंटू गप्पच बसलेला असतो. मामा म्हणतो की वा वा आजी, म्हणजेच आई, काय भारी बोललीस तू, आणि इतका मोठा सिक्स मारलाय की अगदी अर्णवला तू क्लीन बोल्डच करून टाकलंस. भारी, आता गप्पच बसावं लागेल त्याला आणि तुझं ऐकावंच लागेल. असं म्हणून आता आजीला तो कौतुक करत बोलतो. पण अर्णवचं मात्र तोंड तर गप्प झालेलं असतं. आजीने बोलल्यामुळे त्याला ते टाळता येत नसतं. नंतर मग आता आजीमुळे अर्णवला ईश्वरीसोबत जावं लागत असतं. ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही आता जायला निघालेले असतात. दोघंजणी निघत असताना ईश्वरी मात्र खुश असते. तेव्हा ती आता सगळं काही करत असताना अर्णवला गाडीचा दरवाजा उघडायला म्हणजेच हेल्प करायला सांगत असते. तेव्हा अर्णव तिकडे येतो आणि म्हणतो की मला तर कळत नाही आहे, तुझ्या डाव्या हाताला लागले ना, मग तू उजव्या हाताने दरवाजा तर उघडू शकतेस गाडीचा. तेव्हा ती म्हणते की काय, कसले खडूस असालो सर, माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे, तर मग तुम्ही दरवाजा उघडून देऊ शकता ना. असं ती त्याला बोलल्याबरोबर अर्णव तिला म्हणतो की बरं साईडला हो, आणि तिच्या हातातला मोबाईल बाजूला करतच तो दरवाजा उघडून देतो आणि म्हणतो की बस आतमध्ये. तेव्हा आता ईश्वरी मात्र गालातल्या गालात हसतच त्याच्याकडे बघत असते. आता ईश्वरी अर्णव दोघंजणही गाडीमध्ये बसायला जात असतात. ईश्वरीचं मात्र लक्ष पूर्णपणे अर्णवकडेच असतं. अर्णव काय करतोय काय नाही याकडेच तिचं लक्ष. आता अर्णव गाडीत बसल्याबरोबर ईश्वरी म्हणते की त्याचं काय आहे ना सर, गाडीमध्ये सेफ्टीसाठी सीट बेल्ट बांधणं खूपच गरजेचं आहे. तेव्हा अर्णव स्वतःचं सीट बेल्ट बांधतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. नंतर तो विचारतो की काय काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, माझं सीट बेल्ट लावायचंच राहून गेलं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की 1 मिनिट थांब. तेव्हा आता तो सीट बेल्ट लावण्यासाठी म्हणून पुढे येत असतो, पण त्याचा हात तिथपर्यंत पोहोचत नसतो. आता ईश्वरी मुद्दामच अर्णवशी जवळीक साधण्यासाठी ही सगळी कारणं काढत असते. त्यावेळेला आता अर्णव हा म्हणतो की 1 मिनिट, तुझा त्या बाजूचा हात तर योग्य आहे ना, या बाजूच्या हाताला लागले, तर मग तो हात बरा असताना त्या हाताने सीट बेल्ट जरा माझ्या हातात देऊ शकतेस ना. असं म्हणून तो आता तिच्या हातातलं सीट बेल्ट द्यायला सांगतो आणि ईश्वरी पण ते बेल्ट घेते आणि त्याच्या हातात देते. अर्णव आता ईश्वरीच्या बरोबर तिथे सीट बेल्ट लावून देतो. ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आणि अर्णव मात्र गालातल्या गालात आता हसायला लागतो. त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणत असते की सर, झालंय आता, आपण निघू शकतो. तेव्हा मग अर्णव गाडी स्टार्ट करायला लागतो. ईश्वरीच्या मनामध्ये जरा जरा भीती असते. ती गाडीतच विचार करत असते की काय करू मी नक्की, म्हणजे अर्णव सरांना हे सगळं कसं सांगू. अंजलीताईबद्दल भडकोशांचा मूड बघून मला सगळं काही बोलून घेतलं पाहिजे, नमुताई आणि आकाश सरांच्या नात्याबद्दल. तर इथे घरात पार्टीची जोरदार तयारी सुरू असते. आजी म्हणते की काय अविनाश, सगळी तयारी बरोबर सुरू आहे ना. तेव्हा मामा म्हणतो की हो, काळजी नसावी मासाहेब, सगळ्या गोष्टींची तयारी झालेली आहे. डेकोरेशनपासून ते बाकीच्या सगळ्या गोष्टीपर्यंतची जबाबदारी मी आणि आकाशने घेतलेली आहे. त्यावेळेला मग आता मामा म्हणतो की डेकोरेशनची वगैरे सगळी जबाबदारी ही आम्ही घेतली आहे बरं का. त्याबरोबर लगेचच मग आकाश म्हणतो की हो, आणि कॅटरिंगची ही माझी जबाबदारी मी अगदी व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. तेव्हा आजी खुश होते आणि दोघंजणही म्हणतात की आम्ही सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे. तर इथे आता तेवढ्यातच अंजली येते. अंजली आल्याबरोबर राकेश म्हणतो की ये ये, बस अंजू बस. असं म्हणून ती त्याला म्हणते की आमच्याकडून ज्यूस आहे रे बाबा. तेव्हा मामा म्हणतो की हे असं ना काहीतरी मध्ये मध्ये येत राहिलं ना खायला प्यायला, की कसं कामाला अगदी वेग येतो आणि आणखी डोक्यांमध्ये छान छान कल्पना येतात. असं म्हणून आता सगळे हसायला लागतात आणि सगळे तो ज्यूस एन्जॉय करत असतात. त्याच वेळेला आता राकेश हा बाजूला बसतो आणि बाजूला बसून तेवढ्यातच राकेशचा फोन आलेला असतो आणि अंजली म्हणते की थांबा हा, मी फोन स्पीकरवर टाकते. फोन स्पीकरवर टाकल्याबरोबर आता राकेशला समोरून तो माणूस म्हणत असतो की काय रे, पैसे कधी देणार आहेस. तेव्हा तो म्हणतो की देतो ना दादा. तेव्हा तो म्हणतो की उरलेले 10 लाख रुपये कधी येणार, लवकरात लवकर आले पाहिजेत, नाहीतर बघ मी काय करतो ते, लवकरात लवकर माझे पैसे दे.
असं म्हणून आता तो दादा हा राकेशला दम भरत असतो आणि घरात फोन स्पीकरवर असल्यामुळे सगळेजण ते ऐकतात आणि मामा आणि बाकीच्या सगळ्यांना ते ऐकल्यानंतर जबरदस्त असा धक्का बसलाय. राकेश अगदी नॉर्मली बोलतोय की हे बघा दादा, काळजी करू नका, मी तुम्हाला वचन दिलंय ना, मग मी तुम्हाला लवकरात लवकर पैसे देणार म्हणजे देणार. असं म्हटल्यावर आता सगळे त्याच्याकडे बघतच राहतात. अंजलीलाही धक्का बसतो की याने नक्की कोणते 10 लाख रुपये घेतलेत आणि काय झालंय. अंजलीलाही काही कळायला मार्ग नसतो. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरी आणि अर्णव बाहेर असतात त्यावेळेला एक माणूस ओ मिस इंदोर, ओ मिस इंदोर असा आवाज देत पुढे येतो. अर्णव चिडतो आणि त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की 1 मिनिट, तू माझ्या बायकोला मिस इंदोर म्हणण्याची हिंमतच कशी केलीस. तेव्हा ती दुसरी बाई येते आणि म्हणते की 1 मिनिट थांबा, ते मला मिस इंदोर म्हणत होते, मला मिस इंदोरशी हाक मारत होते. तेव्हा ती बाई रागाने तिच्या नवऱ्याबरोबर तिथून निघून जाते आणि अर्णव मात्र आता डोक्याला हात लावतो. अर्णव म्हणतो की एक्सक्यूज मी मिस्टर, आय एम व्हेरी सॉरी, आय एम सॉरी असं तो त्या दोघांनाही आता म्हणतो. तेव्हा ईश्वरी आता म्हणते की अर्णव सर, हे तर भारीच आहे, म्हणजे तुम्हाला कोणीही मिस इंदोर बोललेली आवडत नाही ना मला. बरोबर आहे, आता तुमच्या मनातला हा जो काही राग आहे ना, तो हटवा आणि "तूही रे माझा मितवा" असं ईश्वरी त्याला बोलते. त्याच वेळेला आता मात्र अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो आणि गालातल्या गालात हसतो. ईश्वरीने इनडायरेक्टली प्रपोजच केलेलं असतं. नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.